नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत ना? तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. म्हणजे लई दिवसातून काढते, कारण की काय विषय काय माहिती का, मध्ये एवढी कामं होती का व्हिडिओ काढायला वेळच मिळत नव्हता. आणि त्याच्यात नंतर मग आज काढला, उद्या काढू असं करत करत आहे ना, एक एक दिवस पुढंच जात होता. पण आज आहे ना, म्हणलं ठीक आहे काढूच आज आपण. त्याचा विषय काय माहिती का, आपण खालच्या शेतात आलो आहे आपल्या इकडं. मागच्या वर्षी आपण कांदा लावला होता उन्हाळा, तर हे आता पण तेच करायचं आहे, उन्हाळा कांदा लावायचा आहे. तर आपण इथंच रोप टाकले, घरी जागा नव्हती रोप टाकायला. मागच्या वर्षी घरी टाकलं होतं, पण यावर्षी इथंच टाकलं रोप. इथं आता मक्का लावली आपण. ही बघा अशी, अजून ती बरोबर वाढली, सोंगायला पण द्यायले, अजून माणसं काही येईनात. ठीक आहे, बघू आता कधी सोंगतात ते. 1-2 दिवसात सोंगणार आहे ते. तसं आपलं रोप लावायला अजून भरपूर टाईम आहे. इकडं शेजारच्यांचा कांदा त्यांनी आगात लावलं आहे, आपल्याला उन्हाळी लावायचं आहे. हा लाल कांदा आहे त्यांचा. आता दिसायला लागले आज, असं निघायला लागले. त्याच्यात पाणी दिलं की पटकन निघून येईल असं. इकडं आपली नदी, त्याच्या नदीला आता फुल पाणी नाही, तर आपण असं इथून जवळ आहे आपल्याला यायला पायी तिकून असं लांबून यावं लागतं. आणि इकडं रस्ता नसल्यामुळे आहे ना, इथंच टाकलं आपण रोप. आणि काय आहे, थोडंसं लेट झालं आहे. म्हणजे आता थंडीच्या महिन्यात आहे ना, पटकन कोंब निघत नाही बियाला, त्याच्यामुळं ते थोडंसं लेट होऊ राहिलं निघायला. तरी पण निघू राहिलं ते आज भरपूर दिसायला लागलं, मस्त निघा राहिलं दाट. हे उन्हाळ्याचं आहे इकडं. हे थोडंसं अजून टाईम घेते, कुडमुड दिसायला लागले. त्याला पाणी दिलं का पटकन निघाल. तर आपलं घर आहे, इथं विहीर आहे, तिथून असं सरळ पाणी येतं इथं. मग तिथून यायला रस्ता आहे आपल्याला असं, पण आता नदी भरेल ना, त्याच्यामुळं येतात नाही. असं फिरून तिकडून रस्ता आहे, पूर्ण असं 1 किलोमीटर अंतर फिरून यावं लागतं. ठीक आहे, त्याच्यात पण रस्ता सुईचं नाही. जाताना दाखवलं तुम्हाला कसा रस्ता आहे जायला. इथून आहे ना, हे 8 ऑफ आहे इथंपर्यंत उन्हाळे, तिथून ते तिकडं 3 ऑफ आहे, आणि आणि हे 2 लालचं आहे. तिथं एक पण उन्हाळ्याचं आहे. उन्हाळ्याचं आहे ना, थोडंसं टाईमच घेतं निघायला, आणि त्याच्यात थंडीमुळे ते निघत नाही पटकन. तरी दिसतंय कुठं आता पाणी दिलं का निघून जाईल असं दिसतंय. बघू आता काय होतं. आपल्या शेजारी मशीननं मका खाली मला दाखवतो. एवढी टाटा ठेवले, माणसं भेटत नव्हते, पण नुकसान आहे भरपूर आहे. सगळ्या बिट्ट्याच दिसत्या बघा. ही बिट्टी, ही पण बिट्टी, अशा भरपूर पडेल अख्ख्या वावरात. जेवढं काम पटकन होतं ना, तेवढं नुकसान पण होतं. आणि आपण माणसानेच सांगणार आहे, आपण माणसाला देईल सांगायला. ते काम 2 दिवस थोडं लेट होईल, पण व्यवस्थित होतं असं. पण त्यांना मजूर नाही भेटल्यामुळे यावर्षी मक्का जास्त झाले ना, तर लोक मशीनच काढते. त्याला प्रॉपर ते मक्काचं मशीन लागतं. हे गावाच्या मशीनच काढलं ॲडजस्ट करून, जुगाड करून, पण होत नाही ते नीट. आपलं आता वाफा भरत चालू असं पाणी इथं असं करायला असल्यामुळे नाही, ते तसं चाललंय. काढायला थोडं भिजायचं राहूनच जाईल, पण जाईल ती मुरून बरोबर जाईल. त्याला काहीतरी जुगाड करावं लागेल, थोडंसं पांगत गेलं पाहिजे. हे कधी बांधावर गवत आहे ना, हे कधीतरी काम येईल असं. सगळ्यांचा वापर करू आपण. असं थोडंसं अटकन लावली का, म्हणजे व्यवस्थित थोडंसं ओलं झालं. म्हणजे एकदा रोप मोठं झालं ना, ते पाणी आडून बरोबर सगळीकडे पांगतं. आणि जोपर्यंत बारीक राहतं ना, तोपर्यंत जातच नाही ते. झालं पाणी भरून,
आता बरोबर रोप निघून जाईल. आता पाणी भरलं ना मस्त दिसायला लागलं. कॅमेऱ्यात नसेल दिसत पण असं डोळ्यांनी मोकळं दिसतं. आता इकडे आहे ना तर मका काढायला मशीन पण आलं तेव्हा तिथं घराजवळ दिसत असेल. इथून नाही एवढं दिसत. म्हणजे आपण सगळी मकाच केली होती यावर्षी. जास्त थोडंसंच कांदे लावली होती. आता इथं पण मका आहे. घरापाशी पण मका होती. ती घरापुढची सोंगली ती आता काढून घ्यायची. म्हणजे एक एक आवरून जात. हिला अजून टाईम इथं म्हणजे कसं इकडं रस्ता नाही, ट्रॅक्टर नाही, त्याच्यामुळे ही शक्यतो इथंच टाकू 2-3 महिने. मग उन्हाळ्यात सगळं मोकळं तेव्हा घेऊन जायची घरी. आता पुन्हा घरी जाऊन कांद्याला पाणी भरायचं होतं पण अचानक मशीन आल्यामुळं आधी मका काढून घेऊ मग कांद्याला पाणी लावू. म्हणजे असेच याच्याच थोडी लहान आहे कांदे ती. आत्ता म्हणजे 15 दिवस झाले लागण करून त्याची. त्याला पहिला खादीचा डोस दिला. हे बघा आमचा रस्ता यायचा. इकडं आपलं वावर आहे. इथून असं रस्ताच नाही यायला, वावरातूनच गाडी घेऊन जावं. इथं तरी हो चांगलं आहे, पुढं एकदम खतरनाक आहे. अवघड खाण एका हाताने चालवलं म्हणजे अवघड खाण. माझ्या वेळे दगड आहे काय पुढं ते एकदम दगड आहे. भले काढून घेतो. झाली मका काढायची एवढी भरली. मशीन गेला. आता ट्रॅक्टर घरी घेऊन जाऊ. आत्ता 1 वाजला आणि आपल्याला आता मोटर चालू करायची. या कांद्यानं इथं कांदे लावले त्याला खाट टाकली, मोटर चालू करायची. मका काढली घरी वाळत टाकून दिली. आता मोटर चालू करू, पाणी भरून घेऊ. इकडे आपली मका, हिला पण पाणी 2 दिवस झाले पाणी भरून. कोणती इथं 2 स्टार्टर आहे. ही मोटर आहे. पाणी भरपूर वर येईल, टेन्शन नाही आता. रिटर्न कॉक आहे असा, म्हणजे एकदम प्रेशर जात नाही तिथं, फेकून देतं ना. थोडं आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी हळूहळू वाढवायचं. मोटर चालू करून गेलो होतो, 2 वाफे भरले. ती मोटर चालू केली होती पण तिचं पाणी ना एकदम हळू चालत होतं, कशामुळं काय माहीत नाही. आता मग ही दुसरी मोटर चालू केली, हिचं पाणी एकदम जोरात चालू आहे. ते एकदम हळू होऊन जातं, ते कशामुळं काय झालं होतं. आता हिचं चालू आहे. आता संध्याकाळची वाजली 5. आपलं इथं बराच झालं.
अजून इथं दिसतंय तेवढं राहिलं आहे, थोडे 3 खंड आता उद्या होईल. आणि हा कडाचा वाफा आज तिथून घरापासून तर इथपर्यंत भरलं, एवढं भरपूर भरणं झालं. थोडे लेटच चालू केली होती ना.